नमस्कार, मी श्वेता. साम टीव्हीच्या महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. नोकरी करावा की व्यवसाय याबद्दल नेहमीच अनेक चर्चा होतात, पण अनेकदा याची उत्तरं काही आपल्याला मिळत नाहीत. ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून नक्कीच हे उत्तर मिळायला आपल्याला मदत मिळू शकते. आणि म्हणूनच गूढ आयुष्याचं सरळ समाधान या मालिकेमध्ये नोकरी की व्यवसाय या विषयावरच आज आपण चर्चा करणार आहोत. आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आलेले आहेत सुप्रसिद्ध राजज्योतिष यांत्रिक श्री माधव गुरुजी. सगळ्यात आधी आपण त्यांचं कार्यक्रमात स्वागत करूया. नमस्कार सर. साईराम. आदेश. आपण चर्चेला सुरुवात करणार आहोतच, पण याआधी गुरुजींची ओळख मी आपल्याला करून देऊ इच्छिते. गुरुजींबद्दल बोलायचं झालं तर श्री माधव गुरुजी यांनी शुक्राचार्य ॲस्ट्रोलॉजी सेंटर दिल्ली मार्फत यांनी ज्योतिषशास्त्राचा विविध शाखांचा तब्बल 16 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राजज्योतिष यांत्रिक ही पदवी संपादित केली आहे. हा प्रदीर्घ अभ्यासक्रम पूर्ण केलेले महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला फक्त 7 जण आहेत आणि श्री माधव गुरुजी हे त्यापैकीच एक आहेत. श्री माधव गुरुजी हे रायगड जिल्ह्यातील असून त्यांच्या घराण्याला ज्योतिष विद्याशास्त्राची 7 पिढ्यांची परंपरा आहे आणि श्री माधव गुरुजी हे 7वे वंशज असून हे कार्य आणि घराण्याची ज्योतिषशास्त्राची परंपरा ते अगदी खूप छान पद्धतीने पुढे चालवतात. तसंच श्री माधव गुरुजी हे कायद्याचे पदवीधर सुद्धा आहेत. प्रतिभा ॲस्ट्रोलॉजी सेंटर हे पनवेल आणि दादर इथं स्थित असून श्री माधव गुरुजी या दोन्ही सेंटरमध्ये आपली सेवा पुरवत असतात. श्री माधव गुरुजी यांना भेटण्यासाठी आपण पनवेल या सेंटरवर सोमवार ते शुक्रवार या दिवशी तर प्रत्येक शनिवार आणि रविवारी शिवाजी पार्क दादर इथे जाऊन गुरुजींना भेटू शकता. अजून एक गोष्ट आवर्जून मला इथे सांगायची ती म्हणजे श्री माधव गुरुजी यांचं मार्गदर्शन आता पुण्यामध्ये सुद्धा आपल्याला मिळणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या 20, 21, 22 या 3 दिवशी श्री माधव गुरुजी हे पुण्यामध्ये कन्सल्टेशनसाठी येणार आहेत. तर ज्यांना कोणाला श्री माधव गुरुजी यांना भेटायचं असेल त्यांनी खाली जो आम्ही नंबर दिलेला आहे त्याच्यावर नक्कीच कॉल करा आणि आपली अपॉइंटमेंट बुक करा. याशिवाय गिरनार यात्रा, दत्तपीठ, नर्मदा परिक्रमा, चारधाम यात्रा अशा धार्मिक यात्रा श्री माधव गुरुजी नियोजित करत असतात. तर आपण याचा सुद्धा लाभ घेऊ शकता. स्वतः श्री माधव गुरुजी यांच्यासोबत आध्यात्मिक साधनेसहित धार्मिक यात्रेचा लाभ तुम्ही घेऊ शकता. यासाठी खाली जो नंबर दिलेला आहे यावर त्वरित कॉल करा आणि नक्कीच या यात्रेमध्ये सहभागी व्हा. चला तर मग आजच्या या विषयाकडे आपण वळणार आहोत. नोकरी करावा की व्यवसाय? खरं तर हा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला कधी ना कधीतरी पडलेला हा प्रश्न असतो. तर या अनुषंगाने चर्चेला सुरुवात करूया. गुरुजी, नोकरी की व्यवसाय हे नेमकं ठरवताना ॲस्ट्रोलॉजीच्या माध्यमातून नेमकं कसं मार्गदर्शन घेता येईल की जेणेकरून निर्णय घ्यायला मदत होऊ शकते? मॅडम, ॲस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून म्हणण्यापेक्षा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ना हा एक महत्त्वाचा टप्पा असतो. म्हणजे ज्यावेळेला त्याचं करिअर कंप्लीट होतं, म्हणजे शिक्षण वगैरे पूर्ण होतं त्याचं, आणि शिक्षण पूर्ण करून झाल्याच्या नंतर मग हा प्रश्न असतो की आता काय करायचं, नोकरी करायची का व्यवसाय करायचा. समजा शिक्षण कमी असेल तर घरचे म्हणतात जाऊ दे याला काहीतरी व्यवसाय काढून देऊ, पण शिक्षण ज्यावेळेला जास्त असेल त्यावेळेला मग डेफिनेटली माणसाला वाटतं की आता मी काय करायला पाहिजे, नोकरी करायला पाहिजे की व्यवसाय करायला पाहिजे. आणि आत्ताचं जनरेशन तुम्ही बघाल ना, म्हणजे तर त्या जनरेशनमध्ये कुणाचीच मानसिकता नाही म्हणजे की नोकरी करायची की 9 ते 5 मी कुठेतरी एका इन्स्टिट्यूटमध्ये थांबेन आणि मग तिथे काम करेन आणि मग मला महिन्यातून एकदा पगार मिळेल आणि त्या पगारावर मी उदरनिर्वाह करेन. हे या आत्ताच्या म्हणजे की जी जनरेशन ही आहे म्हणजे त्यांचं बिलकुल या पिढीचं असं हे नाही आहे म्हणजे की आपण त्याच्यामध्ये काम करू शकू. आणि मग अशा वेळेला हा मोठा प्रश्न आहे की मग ह्या सगळ्या लोकांकरता व्यवसाय काय असतील, म्हणजे हे सगळे लोक काय व्यवसाय करू शकतील किंवा मग ह्यांना काय नक्की लाभदायक आहे, नोकरी का व्यवसाय, हा एक प्रश्न मोठा या जनरेशन पुढे असतो. दुसरी गोष्ट म्हणजे की असंही होतं की नोकरीमध्ये काम करत असताना नोकरीमध्ये विविध समस्यांना सामोरं जावं लागत असतं आणि मग ते सामोरं जात असताना त्याला 100 वेळा असा प्रश्न पडतो की उगाच कशाला मी नोकरी करतो, या नोकरीमधनं मला काय साध्य होणार आहे. आणि मग त्या ह्याच्यामध्ये पूर्णपणे मग मी नोकरी करावी का मी व्यवसाय करावा का मी जॉब बदलावा की आणखीन काय मी करावं, या विवंचनेमध्ये तो असतो. आणि मग त्या विवंचनेमध्ये त्याच्या लाईफमधला बराचसा कालावधी तो स्ट्रगल करत असतो. दुसरं आपण बघितलं की एखाद्या व्यावसायिकाकडे गेलो तर व्यावसायिकाच्या जीवनामध्ये सुद्धा तो त्याच्या जीवनामध्ये म्हणजे व्यावसायिक जीवनामध्ये त्रस्त असतो आणि त्याच्या पण पुढे ही समस्या असते की आता आपण हाच व्यवसाय कंटिन्यू करायचा की व्यवसाय बदलायचा, खरोखरी आपल्या नशिबात व्यवसाय आहे का की आपण काहीतरी नोकरी करायला पाहिजे, हे प्रश्न त्याच्याही मनामध्ये असतात. आणि मग या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर कुठे मिळणार असेल तर ती उत्तरं ॲस्ट्रॉलॉजीमध्ये मिळू शकतात. म्हणजे की ॲस्ट्रॉलॉजी इतकं गहन शास्त्र आहे की या शास्त्राच्या आधारे तुम्ही कुठल्याही टप्प्यावरती हे जाणून घेऊ शकता की तुम्ही नक्की म्हणजे की काय करायला पाहिजे, व्यवसाय करायला पाहिजे की नोकरी करायला पाहिजे, नोकरी करायला पाहिजे तर कुठल्या क्षेत्रात तुम्हाला यश आहे, आणि व्यवसाय करायचं झालं तर कुठल्या फॅक्टरने तुम्ही व्यवसाय करू शकता की ज्याच्यामध्ये तुम्ही लाभदायक होऊ शकतं तुम्हाला आणि दीर्घकाळ तुम्ही त्याच्यामध्ये राहू शकता आणि याच्या व्यतिरिक्त तुमची सगळी स्वप्न त्याच्यामध्ये साकारू शकता. तर या सगळ्या गोष्टीची तुम्हाला कल्पना करून देणारं किंवा या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला पूर्ण उहापोहा किंवा एक परफेक्ट गाईडलाईन करणारं कुठलं शास्त्र असेल तर ते ॲस्ट्रॉलॉजी आहे की ॲस्ट्रॉलॉजीमध्ये तुम्हाला 100% या गोष्टीचं मार्गक्रमण होईल. आता एक छोटंसं उदाहरण बघूया. एक
एक अभय म्हणून आमचे एक क्लायंट होते. जे अभय क्लायंट होते हे जॉबमध्ये होते आणि जॉबमध्ये रेग्युलर ते मार्केटिंगमध्ये होते. ते मार्केटिंगमध्ये असताना त्यांचं टार्गेट जे होतं ते टार्गेट कधी अचीव होत नव्हतं आणि ते अचीव होत नव्हतं. त्यामुळे प्रत्येक ठिकाणून 3 महिने 4 महिन्यानंतर त्यांना सांगायचे की तू रिझाईन दे, नाही तर मग आम्ही काढून टाकू तुला. आणि मग रिझाईन द्यावं लागलं. असं 4 वेळा 5 वेळा झाल्याच्या नंतर त्यांना कोणीतरी सांगितलं की तू एकदा सल्ला तर घे, तुला ही लाईन सूट आहे की नाही. मग ते आले त्यावेळेला म्हटलं की तुमच्या कुंडलीमध्ये म्हणजे मार्केटिंगमध्येच योग आहे, पण तुम्ही कधी नोकरीमध्ये टार्गेट नाही अचीव करू शकणार, नोकरीमध्ये नाही डेव्हलपमेंट करू शकणार. तुम्ही स्वतःचा व्यवसाय व्यापार चालू करा, त्याच्यामध्ये सक्सेस भेटेल म्हणून तुम्हाला. तर म्हटलं मी कसला चालू करू? म्हणजे तुम्हाला जे आवडेल त्याच्यामध्ये करा. तुमच्या कुंडलीप्रमाणे पांढऱ्या रंगाचं किंवा पांढरं द्रव्य तुम्हाला लाभदायक आहे. तर म्हटले पांढरं द्रव्य किंवा पांढरा रंग म्हणजे मी काय करू शकतो? म्हणून तुम्ही परफ्यूम वगैरे करू शकता, त्याच्यामध्ये सक्सेस आहे. आणि त्याच वेळेला गणपती होते. मग त्यांनी तसं पण म्हणजे की नवीन कुठे काही ॲप्लिकेशन न करता ते मार्केटमध्ये गेले, मस्जिद मार्केटला त्यांना माहिती होतं आणि त्याप्रमाणे त्यांनी परफ्यूम आणि अत्तर वगैरे होलसेलने आणली आणि त्याच्यामध्ये इतका चांगला बिझनेस झाला म्हणजे की त्यांना स्वतःला अपेक्षित नव्हतं. जवळजवळ गणपतीच्या पहिल्या त्या पिरियडमध्येच त्यांना 1.25 लाखाचा बिझनेस झाला आणि त्याच्यामध्ये अप्रॉक्सिमेट 35,000 ते 40,000 रुपये त्यांना प्रॉफिट मिळालं. ते प्रॉफिट मिळाल्यानंतर तो व्यवसाय म्हणजे की ते कधी त्याच्यामध्ये पूर्ण सेटल झाले, कधी पुढच्या अवस्थेमध्ये गेले. आता असं आहे की त्यांचे स्वतःचे 4 ब्रँड आहेत की जे मॅन्युफॅक्चरिंग करून घेतात ते आणि ते फक्त मार्केटिंग करतात आणि त्या मार्केटिंगमध्ये ते सक्सेस आहेत आणि जवळजवळ 1 लाख रुपयाच्या वरती त्यांचा इन्कम आहे. पण या सगळ्या गोष्टी केव्हा त्यांना समजल्या? ज्यावेळेला ते ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आले आणि त्यांनी केलं. नाही तर मग त्यांनी सांगितलं मी आत्तापर्यंत लाईफमध्ये असंच या ऑफिसमधनं त्या ऑफिसमध्ये ही नोकरी ती नोकरी हेच करत फिरला असतो. म्हणजे डेफिनेटली तुमच्या याच्यामध्ये मार्केटिंगमध्ये सक्सेस आहे, पण मार्केटिंगमध्ये सक्सेस करत असताना तुम्हाला नोकरी लाभदायक आहे का तुम्हाला बिझनेस लाभदायक आहे? या दोन्ही गोष्टी तुम्ही पडताळून बघायला पाहिजेत आणि ती पडताळून बघाल त्यावेळेला तुम्ही याच्यामध्ये पूर्णपणे चालू शकाल. आता याच्यामध्ये नेमका लोकांना विषय पडतो की हे कधी बघायला पाहिजे? आता तर आम्ही नोकरीमध्ये आलो, 15 वर्ष आम्ही नोकरी करतोय आणि त्या समस्या फेस करतोय, आता कुठे आम्ही व्यवसाय करणार, आता कधी आम्ही जाणार? तर याप्रमाणे प्रत्येकाच्या मनामध्ये शंका असते. किंवा एखादा व्यापारी म्हणतो आता 20 वर्ष मी हार्डवेअरमध्ये काढली, आता मी कुठे इलेक्ट्रॉनिकमध्ये जाणार किंवा आता मी काय करणार? तर तसं न करता तुम्ही प्रत्येक वेळेला जाणून घेतलं पाहिजे. आम्हाला शिकवताना ॲस्ट्रॉलॉजीमध्ये कायम एक वाक्य शिकवलं जायचं, मुसीबतें तब तक दरवाजा खटखटाएगी जब तक आप खोलते नहीं, बरोबर. और खुशनसीबी आएगी तो खाली एक बार नॉकिंग करेगी. आप जीवन में सतर्क रहनी चाहिए. म्हणजे तुमच्या नशिबामध्ये सुद्धा चांगले दिवस येऊ शकतात, तुमच्या नशिबामध्ये पण ऑपॉर्च्युनिटी येऊ शकते. तुम्ही फक्त सतर्क राहायला पाहिजे आणि सतर्क हेच राहायला पाहिजे की जब जागो तब सबेना. तुम्हाला आता याच्यामध्ये स्ट्रगल वाटतंय ना, तुम्हाला प्रॉब्लेम वाटतोय ना, एकदा तुम्ही बघून तर घ्या नक्की तुमच्या नशिबामध्ये काय आहे. कदाचित तुम्ही नोकरीमध्ये आयुष्य घालवाल आणि शेवटला तुमच्या लक्षात येईल की व्यवसाय लाभदायक आहे किंवा व्यवसायामध्ये स्ट्रगल करत बसाल आणि हातची तुमच्या चांगली नोकरी असेल की जिथे सुखाने तुम्ही सगळी तुमची स्वप्न साकारू शकता. तुमच्या मनामध्ये जेवढ्याच्या पॅशन्स आहेत त्या पॅशन्सला तुम्ही पूर्णपणे रस्ता देऊ शकता, ते पॅशन्स कंप्लीट करू शकता. तर त्या अनुषंगाने याचा पूर्णपणे लाभ घ्यायला पाहिजे. नाही, नक्कीच. आणि ॲस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून एक दिशा आयुष्याला खऱ्या अर्थानं मिळू शकतो असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यात मात्र अनेकदा अनेक अडचणी येतात. तर यामागे नेमकं काय कारण आहे? नोकरीच्या पाठीमागे बघाल ना, तर असं कुठल्याही गोष्टीमध्ये म्हणजे की जॉब करत असताना तुम्ही बघाल आणि त्याला विचारलं तर की तुला सॅटिस्फॅक्शन आहे का पूर्णपणे, तर तुम्हाला एकही माणूस भेटणार नाही की जो सांगेल की मला सॅटिस्फॅक्शन आहे. मग याच्यामध्ये बघितलं ना तर याच्यामध्ये खूप सारं वर्गीकरण आहे. म्हणजे की कोणी बँकिंग सेक्टरमध्ये जॉब करणार आहे, कोणी IT सेक्टरमध्ये जॉब करणार आहे, कोण आणखीन वेगवेगळ्या ठिकाणी जॉब करणार आहे. परंतु जॉब नोकरी एक जर धरली तर त्याचा जो ढाचा येतो ॲस्ट्रॉलॉजीमध्ये तो सेम येतो. म्हणजे की त्या एका स्थानांवरनं त्या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात आणि मग त्याप्रमाणे केलं तर नोकरी करणारा जो माणूस असेल मग तो कुठल्याही सेक्टरमध्ये असेल, म्हणजे IT सेक्टरमध्ये असेल किंवा फिनान्शियल फील्डमध्ये असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये फेस करणारा सर्वात पहिला प्रॉब्लेम म्हणजे हा असतो की त्यांचं कधी टार्गेट अचीव होत नाही. म्हणजे टार्गेट अचीव होत नाही म्हणजे की जी त्यांच्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली आहे ती कधी त्यांची फुलफिल होत नाही, की ते कम्प्लिटेशन होत नाही. ही पहिली समस्या येते. दुसरी समस्या अशी असते की सगळं ओके आहे, म्हणजे की बाबा मी जॉब करतोय आणि माझा परफॉर्मन्स मी दाखवतोय पूर्णपणे, पण मला मनासारखं कधी ॲप्रिझलच मिळत नाही. मग ॲप्रिझल मिळत नाही ही एक समस्या असते. दुसरी गोष्ट म्हणजे इन्क्रिमेंट मिळत नाही. प्रत्येकाला वाटत असतं की मी लायबल आहे, पण तो लायबल असताना सुद्धा मला प्रमोशन दिलं जात नाही. तर ॲप्रिझल, प्रमोशन नाही तर मग सॅलरी ह्या इश्यू घेऊन त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला प्रॉब्लेम असतात. नोकरीमधली तिसरी महत्त्वाची समस्या ती असते की नोकरीमध्ये म्हणजे टाईम टेबल हा प्रकार नसतो. म्हणजे की जॉबला गेलेत तर जॉब संपायचा असा वेळच नसते. म्हणजे की 9 ते 5 असं ऑफिसच नसतं. कधी 6 वाजतात, कधी 7 वाजतात. परत एवढा उशीर होऊन सुद्धा त्यांना कुठलाही ओव्हरटाईम मिळत नाही. चौथी गोष्ट म्हणजे की प्रत्येक ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर एक टिपिकल वर्ड आहे तो म्हणजे तिथलं पॉलिटिक्स, की नाही आमच्या ऑफिसमध्ये खूप पॉलिटिक्स आहे. मग पॉलिटिक्समध्ये कधी ते बॉस बरोबरचं असतं, कधी मॅनेजमेंटच्या बरोबर असतं, कधी कधी कलिग बरोबर असतं. तर या सगळ्या गोष्टींनी सिच्युएशन त्याच्यामध्ये पूर्णपणे येतात आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे त्या अशा जसलेल्या असतात की त्याच्यामध्ये तुम्ही खूप चांगले असाल किंवा तुमच्यामध्ये खूप परफॉर्मन्स चांगले असतील, तुमचे रिझल्ट चांगले असतील, तुम्ही टार्गेट अचीव करत असाल, तरी पण एक जे फ्री क्लायमेट तुम्हाला लागतं तसं फ्री क्लायमेट तुम्हाला मिळत नाही. म्हणजे आणि ही नोकरीमधली सर्वात मोठी समस्या आहे.
मग ही समस्या का निर्माण होते म्हणजे की हा सर्वात पहिले भाग महत्त्वाचा आहे की ही समस्या का निर्माण होते. त्याच्यामध्ये प्रत्येकाला जसं ॲस्ट्रॉलॉजीमध्ये एक मोठं आश्चर्य आहे की प्रत्येकाला वाटतं की जे घडतंय ना ते माझ्याच बाबतीत घडतंय आणि जे पण याच्यामधनं जे प्रॉब्लेम आहेत किंवा जे काही याच्यामधनं ह्या आहेत सगळ्या मी सहन करतोय. म्हणजे बाकी लोकांच्या आयुष्यामध्ये खूप चांगलं चाललंय, लोकांना खूप चांगलं आयुष्य आहे असं प्रत्येकाला वाटत असतं. परंतु या समस्या आहेत ना या कॉमन आहेत. म्हणजे खूप सारे लोक या समस्यांमध्ये फाईट करत असतात. मग या समस्या निर्माण होण्याचं नक्की कारण काय असतं की ह्या कशामुळे निर्माण होतात म्हणजे समस्या. तर याच्यामध्ये तुम्हाला जरी वाटत असलं की या तुमच्या बाबतीत आहेत फक्त किंवा तुमच्या ह्याच्यामध्ये, तर असं नाही आहेत. म्हणजे सर्व या सगळीकडे समस्या आहेत आणि खूप सारे लोक या समस्यामध्ये येत आहेत. मग नोकरीमध्ये जर अशा समस्या तुम्ही फेस करत असाल म्हणजे तर त्याचं बेसिक कारण हे असतं की तुमचे कारक ग्रह जे आहेत ते कारक ग्रहांचे एकमेकाची होणारी स्थिती, त्यांचे एकमेकाचे असलेले योग, त्याचे एकमेकाशी होत असलेले प्रतियोग किंवा त्याच्याबरोबर होत असलेली युती, त्यांच्यावरती असलेली दृष्टी, असे खूप सारे सहभाग त्याच्यामध्ये आहेत. ज्या सहभागाचा हा पूर्णपणे त्या समूहाचा पूर्णपणे इफेक्ट असतो की सर्व्हिसमध्ये सुरुवातीला तुमचा कालावधी चांगला असेल तर नंतर तुम्हाला काही डिस्टर्बन्सेस आहे, मध्ये काही डिस्टर्बन्सेस आहे, तुम्हाला ॲप्रिझल मिळालेलं होतं परंतु पुन्हा तुम्हाला रिव्हर्शन पण मिळालं आहे. अशा अनेक गोष्टींना तुम्हाला त्याच्यामध्ये सामोरं जावं लागू शकतं. आणि हेही असू शकतं की तुम्ही नोकरी करत असाल आणि कदाचित तेवढाच कालावधी आता नोकरीचा संपला असेल आणि तुम्ही आता व्यवसाय करावा असं तुमच्या नशिबामध्ये असेल. ह्या गोष्टींमुळेच तुम्ही समस्यांना फाईट करत बसता. तेव्हा त्याच्यामध्ये स्ट्रगल न करता, त्याच्यामध्ये वेळ न घालवता सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की जर तुम्ही स्ट्रगल करताय, जर तुम्हाला तिथे काही प्रॉब्लेम आहे किंवा कॉम्प्लिकेशन्स तिथे येत आहेत, तुम्ही फ्री माइंडनी काम करू शकत नाही आहे, ही ज्या वेळेला समस्या तुम्ही फेस करता, तुम्ही ॲस्ट्रॉलॉजीमध्ये यायला पाहिजे, ओपिनियन घ्यायला पाहिजे, बघायला पाहिजे कुठेतरी माझ्या डोअरवर कोकी नॉकिंग करून नाही चालेल ना, कुठली एक संधी मला येत नाही आहे ना, आणि त्याचा लाभ घेऊन डेफिनेटली त्याप्रमाणे वागायला पाहिजे. नाही, नक्कीच. आणि मला वाटतं आपल्या प्रेक्षकांना सुद्धा नोकरीमध्ये ज्यांना अडचणी येतात त्यांना हे सगळं नक्कीच पटलं असेल. तुम्ही सुद्धा गुरुजींकडनं नक्कीच मार्गदर्शन घेऊ शकता. यासाठी खाली आम्ही नंबर सुद्धा दिलेला आहे, त्यावर नक्कीच संपर्क साधा. तर आता व्यवसायामध्ये नेमक्या अडचणी येतात, यामागे काय कारण आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा महाराष्ट्र कॉलिंग. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. गूढ आयुष्याचं सरळ समाधान यामध्ये आपण आज नोकरी करावी की व्यवसाय याविषयी चर्चा करतोय. सुप्रसिद्ध राजज्योतिष यांत्रिक श्री माधव गुरुजी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. आतापर्यंत आपण नोकरीमध्ये येणाऱ्या अडचणींविषयी जाणून घेतला. आता व्यवसायामध्ये नेमक्या अडचणी येतात, त्यामागे नेमकी काय कारण आहेत? व्यवसायामध्ये अडचणी येतात त्याच्यामध्ये मॅडम सर्वात महत्त्वाची अडचण म्हणजे येते की व्यवसायकार म्हणजे दुकानदार म्हणतात की आमचं दुकानच चालत नाही, म्हणजे माझा व्यवसायच चालत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे एक स्पेसिफिक समस्या असते की जिथपर्यंत म्हणजे तुम्ही उधार देत नाही तिथपर्यंत धंदा होत नाही. म्हणजे उधारी करावीच लागते, उधारी दिल्याशिवाय बिझनेस वाढत नाही आणि उधारी दिलेली वसूल होत नाही. म्हणजे प्रत्येकला धंदा चांगला होतो, धंदा भरपूर होतो, पण उधारी खूप होते, उधारी वसुलीच होत नाही. त्याच्यामुळे मग प्रश्न आहे की आता व्यवसाय काय करायचा आहे, व्यवसायाचा कशा प्रकारे चालवायचा. तिसरी गोष्ट काही लोकांचं असं असतं की स्वतःच्या जागा खूप कमी असतात, भाड्याने जागा घेतलेल्या असतात. मग दुकान चालतंय, सगळं चालतंय, पण मला आहे ना दर 11 महिन्यांनी दुकान बदलावं लागतं. मग कधी या बाजारपेठेतून त्या बाजारपेठेमध्ये, कधी इकडून तिकडे. तर ही एक समस्या असते की मला स्टेबिलिटी मिळत नाही आणि आपल्याला अजून एवढं आपल्याकडे भांडवल नाही की आपण स्वतःची जागा विकत घेऊ शकू. चौथा समस्या याच्यामध्ये असते ती म्हणजे हाताखाली माणसंच टिकत नाही. म्हणजे की धंदा खूप चांगला आहे पण मनुष्यबळच नाही. मी एकटा धावपळ किती करणार, एक माणूस टिकत नाही. कामावरती ठेवला, 1 महिना जमतेम तो काढतो, दुसऱ्या महिन्याला त्याचीच रडगाणी चालू होतात, त्याला असं कसं गोंजारून ठेवलं, तिसऱ्या महिन्याला असं वाटतं की आपण त्याच्याकडे कामाला आहे का तो आपल्याकडे कामाला आहे. तर या समस्या व्यापारी लोकांच्या आयुष्यामध्ये कंटिन्युअसली येत असतात. म्हणजे आणि मग या समस्यांवरती सोल्युशन त्यांना 100% हवं असतं आणि मग ते सोल्युशन घेण्याकरता ते इकडे तिकडे फिरत असतात किंवा त्याच्यामध्ये वेळ घालवत असतात आणि त्याच्यामुळे व्यापार डाऊन होत राहतो. आणखीन एक महत्त्वाची समस्या त्यांच्यामध्ये ही असते की व्यापाराकरता भांडवल कायम तुटवडं पडतं, की कॅपिटलचा कायम प्रॉब्लेम असतो आणि मग त्याच्यामुळे एकदा कॅपिटल शॉर्ट असलं ना की वारंवार मग तुम्हाला कर्ज घ्यावं लागतं आणि मग कर्जबाजारीपणा वाढत जातो आणि मग एकदा कर्ज वाढलं की मग तो व्यवसायामधलं जेवढं काही प्रॉफिट येतो सगळं ते म्हणजे की कर्जच घेऊन जात असतं. त्याच्यामध्येच बेनिफिटमध्ये म्हणजे त्या व्याजामध्येच सगळा तो बेनिफिट निघून जात असतो. म्हणजे तर मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये त्या व्यवसायाचं भवितव्य काय असेल त्यावेळेला तुम्ही सर्वात पहिले जर असे प्रॉब्लेम म्हणजे तुम्ही स्वतः तुमच्या बाबतीत घडत असतील तर तुम्ही ॲस्ट्रॉलॉजीमध्ये येऊन त्याचं सोल्युशन काढायला पाहिजे. आणि कित्येक वेळेला असं असतं की तुम्हाला व्यवसायामध्येच यश असतं. असं काय नाही की तुम्हाला व्यवसायामध्ये तुम्ही आहे आणि तुम्हाला आता नोकरी करायला लागणार आहे. जर तुम्ही व्यवसायामध्ये आले, इथपर्यंत सगळ्या गोष्टी होत आहेत तर 100% त्याच्यामध्ये सक्सेस आहे तुम्हाला. पण कुठेतरी हे जाणून घ्यायला पाहिजे की तुम्हाला कुठल्या गोष्टीमध्ये यश आहे. म्हणजे आणि जी गोष्टीमध्ये तुम्हाला यश आहे त्याला पूरक किंवा त्याला पॅरलल असलेल्या गोष्टी तुम्ही केल्या ना त्याच्यामध्ये लाभदायक राहील. आमच्याकडे एक
सर होते जे प्रिंटिंग फील्डमध्ये जॉब म्हणजे व्यवसाय करत होते आणि त्यांची स्वतःची प्रिंटिंग प्रेस नव्हती. ते मार्केटमधनं भरपूर काम आणायचे आणि संपूर्ण सगळं करायचे. टर्नओव्हर पण बऱ्यापैकी व्हायचा. असा एकही दिवस नाही की त्यांना काम मिळालं नाही, की त्यांना काम कंटिन्यू मिळायचंच. कुणाचं व्हिजिटिंग कार्ड, कुणाचं बिलबुक वगैरे हे ते नाही. परंतु जी त्यांची ड्रीम होती की मी याच्यामध्ये काम करून माझं स्वतःचं म्हणजे की प्रिंटिंग प्रेस काढीन किंवा हे करीन, त्या गोष्टी कधीही पॉसिबल होत नव्हत्या. आणि आज जवळजवळ 7 ते 8 वर्ष ते त्या सगळ्या गोष्टीमध्ये करतायत, ते काम करतायत. आणि मग 8 वर्षानंतर त्यांना आपला रेफरन्स मिळाला, कोणी सांगितलं की बघावं. तर दुसऱ्या एका निमित्ताने म्हणजे की आणखीन काही वेगळ्या निमित्ताने ते त्यावेळेला आले आणि त्यावेळेला त्यांनी पत्रिका दाखवली आणि ते म्हणले की असं असं आहे, मी प्रिंटिंग फील्डमध्ये आहे, तर ह्या व्यवसायामध्ये राहून माझं असं असं होतं आहे म्हणून, तर काय करायचं म्हणून. तर म्हटलं नाही, व्यवसाय तर तुम्हाला बरोबर आहे म्हणजे की प्रिंटिंगमध्येच आहे, पण तुमच्या ह्याच्यामध्ये ना स्क्रॅपमध्ये खूप फायदा आहे तुम्हाला, तुम्ही स्क्रॅपचा व्यवसाय करा. म्हणजे काय गुरुजी सांगतात, स्क्रॅप म्हणजे मी काय भंगारचा व्यवसाय करू का, भंगारचा व्यवसाय कुठे करणार, माझं आज एवढं शिक्षण आहे आणि माझ्या एवढ्या ओळखी वगैरे आहेत वगैरे, असं सगळं त्यांनी सांगितलं. म्हटलं स्क्रॅप आहे ना सगळ्या फील्डमध्ये असतो, प्रिंटिंग फील्डमध्ये सुद्धा स्क्रॅप असतो, तुम्ही स्क्रॅपचा बिझनेस करा, तुमचा खूप लाभदायक होईल. आणि मग त्याच्यावरती त्यांना उपासना किंवा काही स्टोन वगैरे असंही सांगितलं. परंतु स्क्रॅपचा धंदा करा हीच गोष्ट त्यांना इतकी मनाला लागली की ते निघून गेले. आणि घरी पण त्यांनी मोठं आवर्जून सांगितलेलं की मी आज ते ॲस्ट्रॉलॉजर आहेत, त्यांना भेटायला जाणारे, विचारणारे वगैरे. तर घरचे लोकही आस लावून बसलेली होती की काय करायचं वगैरे हे ते. आणि स्पेसिफिक त्यांच्या मिसेसने रिकमेंड केलेलं की ते माधव गुरुजी आहेत, त्यांच्याकडे जा आणि त्यांना विचारा. मग आल्यानंतर ती म्हणली काय म्हणाले गुरुजी वगैरे. तर यांनी थोडं चेहरा पाडूनच सांगितलं, काय सांगायचं, गुरुजींनी मला सांगितलं तुम्ही स्क्रॅपचा व्यवसाय करा. तर स्क्रॅपचा व्यवसाय काय मी करायचा. आता ती म्हणजे की तिने तिच्या हिशोबाने ऐकल्यावर ती म्हणली की खरंच गुरुजींनी असं कसं सांगितलं. मग त्यांना ज्यांनी रेफरन्स दिलेला, त्या रेफरन्स दिलेला त्यांनी सांगितलं की अहो गुरुजींनी असं भविष्य सांगितलं की स्क्रॅपचा धंदा करा, हे कुठे योग्य आहे का, हे कुठे आता स्क्रॅपचा बिझनेस करणार वगैरे असं तसं. मग त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा मला फोन केला की ज्यांनी रिकमेंड केलेलं त्यांनी की गुरुजी त्यांना तुम्ही स्क्रॅपचा धंदा करायला सांगितलं. मी म्हटलं हां सांगितलं म्हणून, आणि त्यांना स्क्रॅपमध्येच लाभदायक आहे. ते म्हणजे ठीक आहे. आणि 2-1 दिवसानंतर असं आलं की त्या प्रिंटिंग फील्डमध्ये असं असताना त्यांच्याकडे वेंडरशिप होती. तर ज्या कंपनीची वेंडरशिप होती ना, त्या वेंडरशिपवाले सर आहेत त्यांचं त्यांच्याशी खूप चांगलं होतं. तर चांगलं होतं त्यावेळेला त्यांना विचारलं की अरे तुझ्या ह्याच्यामध्ये तू काही ॲस्ट्रॉलॉजरला वगैरे भेटलास की नाही, काय विचारलंस की नाही. तेव्हा म्हणले मी याच आठवड्यामध्ये ॲस्ट्रॉलॉजरला भेटलो, पण त्यांनी मला सांगितलं तू स्क्रॅपचा बिझनेस कर. अरे वा म्हणले मग. तर म्हणले नाही मी आता स्क्रॅपचा कुठे बिझनेस करणार. ते म्हणले नाही अरे आपल्या प्रिंटिंग लाईनमध्ये भरपूर स्क्रॅप असतो आणि त्याची चांगली प्राईज येते, म्हणजे थांब आपण त्याची एक वेंडरशिप काढू. म्हणून त्याचे 15,000 रुपये वेंडरशिपचे त्यांनी भरले सरांनी आणि याच्या नावावर वेंडरशिप काढली. आणि त्याच्यामध्ये जो पुठ्याचा स्क्रॅप त्यांच्या कंपनीमधला प्रिंटिंगचा निघत होता, जो सगळा स्क्रॅप आहे तो स्क्रॅप यांना टेंडर भरून तो विकायला सुरुवात केली म्हणजे. आणि त्याच्यानंतर मग सगळा ओव्हरऑल प्रिंटिंग फील्डमधला जो स्क्रॅप असतो त्या प्रत्येक ठिकाणी वेंडरशिप घेऊन ह्या दोघांची पार्टनरशिप पुढे चालू झाली. आज त्यांना 2.67 म्हणजे 2,67,000 प्रत्येक महिन्याला नफा होतो आहे त्यांच्या एकट्याच्या वाटणीचा. म्हणजे हाच एका बिझनेसमध्ये प्रिंटिंगच होतं, फक्त प्रिंटिंगमध्ये स्क्रॅप होता, ते स्क्रॅप लाईनमध्ये गेले त्याचा फायदा आहे. आज त्यांनी मला सांगतात ना, माझी ओळख करून देताना ते हेच सांगतात की गुरुजींनी मला भंगारचा धंदा करायला सांगितला, फक्त प्रिंटिंगमधलं भंगार हे गुरुजी नंतर बोलले म्हणजे. आणि त्याच्यामध्ये आज माझी ही डेव्हलपमेंट झाली आहे. तर आपल्याही नशिबामध्ये असा कुठलाही पैसा असू शकतो, तेव्हा एकदा तुम्ही नक्की त्याची खात्री करून घ्या. आणि खात्री करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये कंटिन्युअस वर्किंग करा, त्याच्यामध्ये फायदा राहील. दुसरं एक असं होतं की इन्व्हेस्टमेंट जशा आस्ताचे येतात, म्हणजे की आता इन्शुरन्स भरपूर एजंट असतात. मग कोणी मेडिक्लेम करता असतं, कोणी प्रायव्हेट व्हेकल इन्शुरन्स करतात किंवा LIC वगैरे हे करतात. तर तशा फील्डमध्ये खूप व्यक्ती म्हणजे की एकदम सुंदर व्यक्तिमत्व, ती व्यक्ती बोलायला खूप चांगली, सगळं चांगलं. आणि त्यांचा बिझनेस होता तो इन्शुरन्स आणि त्या या सगळ्या गोष्टीचा. आणि त्याच्यामध्ये इतकी ते मेहनत घेत होते की हिशोबाच्या पलीकडे. पण कन्फर्मेशन अगदी म्हणजे की पॉलिसी राहण्याकरता जी काही पॉलिसीची संख्या लागते, की तुमची एजन्सी राहण्याकरता 12 पॉलिसी लागतात, तर हार्डली वर्षभरात 12 पॉलिसी त्यांना मिळायच्या. आणि त्याच्यावरती हाताश होऊन ते माझ्याकडे आले की हा बिझनेस आपण करतो पण बिलकुल यश नाही, हो मी इतकी मेहनत करतो पण काहीच त्याच्यामध्ये मिळत नाही. तर मी त्यांना म्हटलं की डेफिनेटली तुमच्या नशिबामध्ये हे सर्व्हिस ओरिएंटेड बिझनेस आहे, फक्त तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंटच्या ऐवजी तुम्ही याच्यामध्ये जा, ॲडव्हान्सेसमध्ये जा. तर म्हटलं ॲडव्हान्सेसमध्ये मी म्हटलं तुम्ही लोन अवेलेबल करून द्या, तुम्ही जसं हाऊसिंग लोन आहे, क्रेडिट कार्ड आहे, पर्सनल लोन आहे, त्याच्या रिलेटेड एजन्सी घ्या, त्याच्यामध्ये खूप लाभदायक होईल. तर म्हणले की ठीक आहे म्हणून. आणि मग त्याच्यानंतर ते वर्किंग करत असताना त्यांनीच त्यांच्या 2-3 बँकांबरोबर ओळख काढली आणि मग त्या मॅनेजरशी बोलून वगैरे त्यांनी बिझनेसमध्ये फाईल द्यायला सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर मग प्रमोट होऊन म्हणजे की त्या बिझनेसमध्ये पुढे जाऊन त्यांनी टाटा कॅपिटलची एजन्सी घेतली. आणि टाटा कॅपिटलचे फायनान्शियल एजन्सी त्यांच्याकडे असल्यानंतर आज हाऊसिंग फायनान्स, त्याच्यानंतर पर्सनल लोन, या सगळ्या गोष्टी त्याचं इतकं टार्गेट त्यांचं अचीव व्हायला लागलं की आता त्यांना जिथे पहिल्या कंपनीमध्ये म्हणजे की काही अचिव्हमेंट नव्हती की जमतेम त्यांची एजन्सी राहील एवढ्याच त्यांना पॉलिसी मिळत होते, आज त्यांना वेगवेगळे
रिवॉर्ड मिळतात, आज त्यांचं टार्गेट अचिव्हमेंट होतं, आज त्यांना वेगवेगळ्या फॅसिलिटी मिळतात आणि वेगवेगळ्या त्यांना पूर्णपणे म्हणजे की टूर्स वगैरे अशा प्रकारचे अवॉर्ड्स पण त्यांना मिळतात. तर ही सगळी डेव्हलपमेंट फक्त एका चेंजमुळे झाली की ते इन्व्हेस्टमेंटमध्ये होते आणि ॲडव्हान्समध्ये आले. तर याप्रमाणे तुम्ही तुमच्या लाईफमध्ये सुद्धा काही चेंजेस करून याच्यामध्ये प्राप्त करू शकता. आपण रस्त्यावर बरोबर असू, पण एक छोटासा रस्ता मध्ये असेल, तो जॉईनिंग केला ना तर प्रगती खूप लवकर होईल. ह्याच्यामध्ये आवर्जून आपण एक वाक्य ऐकतो बघा की आयुष्यामध्ये जर आपल्याला संघर्ष येत असेल, अडचणी येत असेल, तर नक्की तुम्ही यशाच्या मार्गावरती आहात. आणि ॲस्ट्रॉलॉजी हेच सांगते की तुमच्या आयुष्यामध्ये जर वारंवार समस्या येत असतील तर नक्की तुम्ही चुकीच्या मार्गावरती आहात. तुम्ही डेफिनेटली तुमचा रस्ता कुठला आहे तो एकदा तपासून घ्या. तुमचा खरा रस्ता तुम्हाला मिळाल्यानंतर डेफिनेट तुमच्या ज्या मेहनतीचं आहे त्याचं चीज होईल. जे तुम्हाला अचीव करायचं ते अचीव करता येईल. तुमच्या पॅशन जे आहे त्या पॅशन तुम्हाला मिळाल्यामुळे तुम्ही खूप चांगलं काम करू शकाल आणि तुमची सगळी स्वप्न साकारू शकाल. नाही, नक्कीच. आणि अगदी शेवटचा प्रश्न मला विचारायचा, अगदी 2 मिनिटं उरलीत म्हणून, या सगळ्या समस्यांवर आता नेमकं ॲस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून उपाय काय सांगाल? ॲस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून याच्यावरती सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की तुम्ही जाणून तुमचे विचार म्हणजे की याच्यावरती जे उपाय आहेत ते जाणून घ्यायला पाहिजेत आणि तुम्हाला कुठली फील्ड लाभदायक आहे ती फील्ड तुम्ही पहिली बघितली पाहिजे. आणि तत्पूर्वी आता श्रावण महिना चालू होतो आहे, अधिक महिन्याच्या अगदी शेवटच्या ह्याच्यामध्ये आपण आहोत आणि हे श्रावण महिना चालू होत असताना प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटरतर्फे तुम्ही साम टी व्हीचे सगळे प्रेक्षक आपले खूप छान माझा कार्यक्रम बघता आणि त्याच्याबरोबर रेग्युलर तुमच्या मनातल्या सूचना असतात किंवा तुमच्या मनामधले प्रश्न असतात, तुमचे स्वतःच्या बाबतीचे डाऊट्स असतात, ते सगळे तुम्ही मला शेअर करता आणि विचारता. आणि त्याच्यामध्ये मग आपल्या कम्युनिकेशनमध्ये सर्वात मोठी अडचण येते की तुमची पत्रिका चुकीची आहे आणि मग ती पत्रिका चुकीची आहे हा कम्युनिकेशन मोठा प्रॉब्लेम असल्यामुळे मी प्रॉपरली आता पूर्ण श्रावण महिना 1 महिना तुम्हाला ॲब्सोल्युटली फ्री पत्रिका बनवून देणार आहे. म्हणजे तुमची फक्त डेट ऑफ बर्थ, टायमिंग आणि तुमचा फोटो एवढं तुम्ही मला या नंबरवरती व्हॉट्सअप केलं की तुमची पत्रिका पूर्णपणे PDF करून मी तुम्हाला पाठवीन. त्याच्यावर माझं ओपिनियन पाठवीन की तुमच्या पत्रिकेबद्दल ॲस्ट्रॉलॉजीला काय वाटतं, तुमच्या पत्रिकेबद्दल ऋषींना काय वाटतं आणि त्यांचं तुमच्याबद्दल काय ओपिनियन आहे. त्याचबरोबर तुम्ही सगळेजण आवडीने विचारता की ते तुम्ही 52च भविष्य सांगितलेले की 52च भविष्य आहेत, 52 चेहरे आहेत, त्यातला माझा नंबर नक्की कोणता असं प्रत्येकजण विचारतात. तर मी त्याच्यामध्ये तुमचा नंबर पण कळवीन आणि त्याच्यावरती कुठलं कॅरेक्टर म्हणजे त्याच्यामधलं मोठे पर्सन कुठला होता तोही तुम्हाला कळवीन की त्या योगे तुम्ही हे जाणून घेऊ शकता. आणि नोकरी व्यवसायामध्ये याच्यामध्ये जे समस्या आपल्याला येतात तर याच्यामध्ये मॅडम असं असतं की एक लाभेश असतो, एक भाग्येश असतो आणि एक कर्मेश असतो. म्हणजे 9, 10 आणि 11 ही 3 स्थानं पत्रिकेमधली. ह्या 9, 10, 11 मध्ये जे ग्रह आहेत आणि त्या ग्रहांच्या एकमेकाबरोबर होणारे युती, त्यांचे इफेक्ट याच्यावरती हे संपूर्ण अवलंबून असतं. तर 9, 10, 11 या 3 ग्रहांचा म्हणजे या 3 स्थानांचा अभ्यास केल्यानंतर डेफिनेटली तुमच्या व्यवसायामध्ये किंवा नोकरीच्या संदर्भात तुम्हाला ज्या समस्या येतात त्याचं पूर्णपणे मार्गदर्शन होऊ शकतं. मग त्याच्यामध्ये रुद्राक्ष असतील, त्याच्यामध्ये रत्न असतील, त्याच्यामध्ये विविध उपासना असतील किंवा यंत्र असतील, या कुठल्याही मार्गाने 100% मी तुम्हाला मार्गदर्शन नाही, नक्कीच अशा पद्धतीने गुरुजींचं मार्गदर्शन तुम्ही घेऊ शकता. पुण्यामध्ये सुद्धा गुरुजी आहेत. 20, 21, 22 ऑगस्टला ही तारीखही लिहून घ्या आणि नक्कीच फोन करून अपॉइंटमेंट बुक करा. धन्यवाद गुरुजी, तुम्ही इथे आलात त्याबद्दल. साईराम आप सबकी भली करे, गुरु गोरक्षनाथ आप सबकी भली करे, श्री गुरु निरंजननाथ विजय तेतराम आदेश. नक्कीच महाराष्ट्र कॉलिंगमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.